कोल्हारे ग्रामपंचायत मधील विविध 12 मागण्यांसह मी काल दुपारी 12 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे. कालच्या दिवसात कोणी अधिकारी इथं उपस्थित आले नाही, फक्त पोलीस प्रशासनातले अधिकारी इथं येऊन गेले काल. आणि आज येथे रायगड जिल्हा परिषदचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर विनय तेलंग साहेब हे आले होते. तसेच तांत्रिक अधिकारी निलेश खिल्लारे साहेब, उप अभियंता निलेश खिल्लारे साहेब आहेत ते. आणि ते रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी येऊन त्यांनी पूर्ण पाहणी केली सगळ्या रस्त्याची. ते नवीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत ते नवीन आहेत, त्यामुळे त्यांनी नेरळ विकास प्राधिकरणाची पूर्ण पाहणी केली. पाहणी केल्यानंतर ते इथे उपोषण स्थळी आले. उपोषण स्थळी आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की बाबा आम्ही सगळी पाहणी केली, तुम्हाला पत्रही दिलेलं आहे, तर तुम्ही उपोषण सोडावं. तर मी त्यांना पूर्ण मागण्या वाचून दाखवल्या. तर बाबा माझ्या 12 मागण्या आहेत, त्यापैकी प्रमुख मागणी अनाधिकृत बांधकाम काढण्याची. तर तुम्ही 10 दिवसात ते काढू असं आम्हाला त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही ते बांधकाम काढण्याची सुरुवात करा. मी उपोषण त्या मागणीसाठी नाही, पण तुमची ती मागणी पूर्ण होईल उपोषणाची. माझ्या दुसऱ्या विविध 12 मागण्या आहेत. त्यात गटविकास अधिकाऱ्यांनी मला फोनवरती सांगितलं की उद्या आम्ही येतोय. तर ह्या अधिकाऱ्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी मला सांगितलं की सीओ मॅडमशी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे डीई जे आहेत देवाग साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही उद्या पूर्ण हे अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करण्याचं नियोजन करून तुम्हाला तसं कळवतो. तर त्यांना मी सांगितलेलं आहे का जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तुम्ही अनधिकृत बांधकामावरती कारवाई करायची. तसंच माझ्या 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, ही माझी ठाम भूमिका असणार आहे. पोलीस प्रशासनातले पोलीस निरीक्षक ढवळे साहेब आता 7 वाजता आलेले आणि ते इथं बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या. ज्या काही तुमच्या मागण्या आहेत मी अधिकाऱ्यांची ते त्यांना पोलीस त्यांनी बोलून घेतले होते. अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, तुमच्या मागण्या पूर्ण करू. तर ढवळे साहेबांना बोललो की तुम्ही पोलीस बंदोबस्त 1.5 वर्षापूर्वी दिला होता, परंतु ह्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही. कारण की कारवाई का केली नाही तर याच्या मागे कोणतरी आका आहे. मी काल पण बोललो की कोणतरी आका आहे आणि तोच आका या अधिकाऱ्यांना काल येऊन देत नाही असं तरी मला वाटतंय. आजही अधिकारी दुपारी आले, गटविकास अधिकारी आलेच नाही. ग्रामपंचायतचा महत्वाचा विषय, शाळेचा महत्वाचा विषय आणि गटविकास अधिकारी येऊ शकत नाही 2 दिवस. म्हणजे कोणतरी याच्यामध्ये कोणतरी मोठा आका आहे, तो थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या बिल्डिंग मध्ये अनधिकृत बिल्डिंग मध्ये एक शाळा सुरू आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे कोणाची शाळा आहे, कालही माहिती दिलेली आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनाचे जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत ढवळे साहेब, ते जेव्हा बोलले का तुम्ही हे करा तर साहेबांनी सांगितलं साहेब मी उपोषण हे कारवाई सुरू झाली का लगेच मागे घे. तर ते बोलले का तुम्ही यांच्याशी बोललेलो आम्ही अधिकाऱ्यांची, तुम्ही माघार घ्या. तर बोललो तसं होणार नाही, मी माघार 4-4, 5-5 वेळ माघार घेतले तुमच्या शब्दावरती, आता पूर्ण कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नाही. मला असं समजलेलं आहे की गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी हे नेरळला एक विज्ञान प्रदर्शन भरवलंय, तिथे आले होते. म्हणजे माझ्या उपोषणाच्या बाजूलाच आले होते. तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबही तिथे आले होते, परंतु एकही अधिकारी इथं फिरकला नाही. म्हणजे त्यांना उपोषणाचं गांभीर्य वाटत नाही किंवा जे अनधिकृत बिल्डिंग आहेत अनधिकृत शाळा आहेत त्याचं गांभीर्य वाटत नाही असं तरी मला वाटतंय. म्हणजे नेरळचे मंगेश भास्कर जे भाजपचे आहेत ते येऊन गेलेले तिथं आणि त्यांनी पण सांगितलं, त्यांनी पण वरिष्ठांना कॉल वगैरे केले आणि त्यांनी सांगितलं की आपण उपोषणाला जे काय पाठिंबा देतोय आणि सगळ्या मागण्या मान्य करून घेऊ आपण, असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. तसेच कोल्हाड्याचे माजी उपसरपंच आहेत राजेंद्रदादा विर्ले, रामदादा हजारे, हे पण इथे येऊन गेले. संदीप मोरे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि माझे पूर्ण मित्र परिवार याचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. सर्व जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आणि माझा इथं जीव गेला तर चालेल, पण मी माघार घेणार नाही. या भूमिकेवरती मी ठाम आहे.